आई इथून आरूला घेऊन आल्या. आपण पोहोचू पणजीकडे आता. हे बघा, हे आहे घर. या पुष्पा मम्मी आहेत, म्हणजे वहिनीची आई. वहिनीने काय आणलं, त्यांचे आगमन झालेले आहे. आई आणि ताई. मी इकडे चहा. कोण आलं बाबू? काकी. मला पण यायचंय वरती. बाप्पा का आरू सोनू काय बोलता दादा? श्रीखंडम चंदनम दिव्यगंधा सोमनवर. कुठे चाललो आरू? नानीकडे नाही चाललो आपण. फक्त तशू दादाची कमी आहे. चला आलो आलो बेटा. भटजी बुवांना विचार, सुपारी हवे काय तुम्हाला? ताजी ताजी आहे. भाजी विकायला जातात का आता आपल्या घराला 4 पैशाचा हातभार लाभावा म्हणून. जॉनी जॉनी बोलून झाला. हो काय? आईंचं माहेरचं घर. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आहे वास्तुशांती. आईंचं माहेरचं घर. थोड्या वेळामध्ये आम्ही तिकडे जाण्यासाठी निघू. आमच्या आतिश दादांसाठी, मामांसाठी, आजींसाठी खूप खास दिवस आहे. आईंसाठी पण. आमच्या आधीचं जे घर होतं ना, त्याची रूपरेषा जर तुम्ही बघितली असतील आणि आत्ताचं जे घर जर तुम्ही बघाल, जमीन आसमानाचं अंतर आहे. मेन कौतुक आतिश दादांचं. घर बांधणं अजिबात सोपं नसतं आणि ते त्यांनी स्वबळावर करून दाखवलेलं आहे. आज सुद्धा म्हणजे इतकं वय झालं तरी सुद्धा आजी भरपूर कष्ट करतात. भाजी विकायला जातात का आता आपल्या घराला 4 पैशाचा हातभार लाभावा म्हणून. आजींची खूप मोठी इच्छा ती पूर्ण झाली. त्यावेळेला आजींनी त्यांचे दागिने गहाण ठेवून त्या जागेसाठी प्रयत्न केले होते आणि आज त्या कष्टाचं सगळं चीज झालंय त्यांच्या. आता मी दादा वहिनींच्या रूम मध्ये आहे, कारण की आमच्या रूम मध्ये आरू झोपलाय आणि कुमार रेडी होतोय. मग तिथे काय धड बोलता आलं नसतं म्हणून मी इकडे आले. जाऊ पहिले काय करते, खिडक्या उघडते म्हणजे आरू जरा उठेल. लेकरांची झोप नाही झाली ना की ती चिडचिड करतात आणि आजच्या दिवसात चिडचिड नकोय मला. आणि तिकडे बाकी मोठं काही नाही, पण आमचं जेवण असेल आणि तू मस्त खेळावा, म्हणजे तू जरा मला काहीतरी मदत करू देईल तिकडे. तसं तर तिकडे तशू दादा येईलच, त्यामुळे त्याचा दिवस छान जायला पाहिजे, मस्त खेळायला पाहिजे त्याने तिकडे. ठेवते आता त्याला. आता जायचं पण आहे. थोडासा तो सजग झाला पाहिजे निघेपर्यंत, तेव्हा त्याला जरा धड कपडे घालून तिकडे नेता येईल ना. तसं मी सगळं बॅग भरली आहे, म्हणजे कपडे आणि डायपर वगैरे भरले. दूध बॉटल वगैरे एकदा खाली जाऊन भरायला लागेल. आई आणि ताई. मी इकडे चहा दिला. त्यांना का द्यायचंय? ओके द्या. पप्पांना दादाना जास्त आहे. बर. काय बोलता दादा? त्याला काय झालं? पप्पाना चालतो. दादा मोता. काय बोलतोयस? दादा मोता. तेव्हा बाबा बोलवतात. जा. प्रसाद घेऊन जायचंय. कुठे चाललो आरू? नानीकडे नाही चाललो आपण, आतिश काकांच्या घरी चाललो आपण. बाप्पा करायला आपली पणजी आजीच्या घरी चाललो. आपण पोहोचू पणजी आजीकडे आता. हे बघा, हे आहे घर. चला पोचलो. घराची टूर आपण नंतर घेऊ. आता तिथे विधी चालू आहेत ना, त्याच्यात माझी बडबड नको. आता मामा मामी विधीसाठी बसलेत. थोड्या वेळाने आतिश दादांच्या हातून पण काहीतरी आहे. त्याच्यानंतर मग सावकाश आपण होम टूर करूया आणि मग आपण आतिश दादांना पण सावकाश भेटू. आई इथून आरूला घेऊन आल्या. आता आम्ही थोडस जेवणाच्या तयारीला लागतोय, म्हणजे तयारी चालू झालेली आहे ऑलरेडी. जेवढे दिवस घराचं काम चालू होतं तेवढे दिवस जो संसार होता सगळा तो इकडे ह्या खोलीत होता.
तर आता जेवणाची तयारी पण आम्ही तिथेच करतोय, कारण तिकडे अजून दूध वगैरे उतून आहे ना घातलेलं, ते आता होईल ना, सो इथेच चालू आहे तयारी. तुझे व्हिडिओ सगळे बघतो आम्ही. हो ना. थँक्यू. ओम स्वस्ति न इंद्रो वृषभाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न स्राक्षरिष्ठनेभिः कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेशितो विजयते श्रीकृष्णचूडामणि भद्रं पार्श्वमित्राः स्थिररङ्गे स्वासहस्रलोभिः. कोण आलं बाबू? काकी. ए वहिनी हीच ना साडी ह्यांनी दिलेली, काकींनी दिलेली. हा मस्त वाटते. आता लक्षात आलं माझ्या. काकी कोणाची? आरू माझी. आलूची. तसं दादू कुठे आहे विचार? सांग स्कूलला. सांग स्कूलला. गली. विचार काका कुठे आहे? गली. देवानांचन ऋणांचन भोगांचन संदीपं बुद्धिभूतं त्रोगेशं धम नमामि बृहस्पतिं स्वाहा नमाम्यहं स्वाहा. ओम इमकं नमनाला ओम नीलांजन समाभासं रविभद्रं यमाग्रजं छाया मार्दंड समुदं धम नमामि शनैश्वरं स्वाहा. या जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते, या पुष्पा मम्मी आहेत, म्हणजे वहिनीची आई. वहिनीने काय आणलं? टायटन का घड्याळ. कुशल राहुल यांचे आगमन झालेले आहे. मी ओळखलंच नाही बॉस कोण आहे म्हणून. काय हो, इकडे काय करताय तुम्ही? मला पण यायचंय वरती. मी काही चप्पल नाही घातलेली, मला जरा हात बीत दे. एक तर चप्पल नाही घातले, त्यात साडी नेसले. इथल्या रूम साठी इथून एंट्री, इकडच्या रूम साठी इथून. लास्ट टाइम जेव्हा इथला ब्लॉग घेतला होता तेव्हा कुमार इकडे या स्लॅबवर उभा होता, कारण तेव्हा स्लॅब कास्टिंग चालू होतं. तो एक्झिक्युशन करून घेत होता. तिथून हे ठेवलंय, दगड ठेवलेला आहे. सावकाश. अडकली. आलू तू कशाला आला वरती? आईंचं माहेर आहे वर्सोलीमध्ये. तुम्ही अलिबागला फिरायला आलात, तुम्ही वर्सोली बीच कधी ऐकला असाल, इकडे खूप सारे टुरिस्ट राहिले पण असतील. वर्सोली हे माझ्या सासूबाईंचं माहेर आहे, तिथे हे घर बांधलेलं आहे अलिबाग मध्ये. हे आमच्या कोकणाचं सौंदर्य, नारळी पोफळीच्या बागा. तो पेकला आणि मग मी परत उचललं. अच्छा. आणि बोलते हळू 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 आणि बोलतो थांब थांब मागे येते. काय बोलला आजीला? आजीला काय बोलले? जॉनी जॉनी झाले. जॉनी जॉनी बोलून झाला. हो काय. हे घर आहे आमच्या काकी आजी काका आजोबांचं, म्हणजे आईंच्या काका काकींचं. ताजी ताजी सुपारी नवऱ्याने आता सुपारीच्या आवरणातून फोडली. हो चला चला, आलो आलो बेटा. भटजी बुवांना विचार, सुपारी हवे काय तुम्हाला? ताजी ताजी आहे. आता फक्त तशू दादाची कमी आहे. अरू तू कुशल काकांवर रागवलेलास? नाही. मग त्या दिवशी काय बोलत होतास? मी रागावलो, कुशल काकांवर रागावलो. वारिकाय नमः लघुवारिकं आवाहयामि. ओम सुग्रीवाय नमः सुग्रीवं आवाहयामि. पुष्पदन्ताय नमः पुष्पदन्तं आवाहयामि. जलाधिपाय नमः जलाधिपं आवाहयामि. ओम दीतय नमः दीतं आवाहयामि. ओम अपाय नमः अपं आवाहयामि. सवित्राय नमः सवित्रं आवाहयामि. जयाय नमः जयं आवाहयामि. रुद्राय नमः रुद्रात्मकं वरं धर्मेण स्वाहा. ओम इंद्रधोरुने श्रेष्ठवज्रसमावल क्षतियज्ञ निबोधिवे नित्यदस्मै नमो नमः स्वाहा. कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गचन्दनं सुललितं हरिद्रास्वर्णवर्णाभ्यः सकलसौभाग्यदायिनी सर्वालङ्कारमुख्यै देवी त्वं प्रति गृह्यताम्. हरिद्राशोणसयुक्तं कुङ्कुमं कामदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवी त्वं प्रति गृह्यताम्.
संकट देवता नमः सकल भुजार्थ सर्व भुजार परिपूर्ण ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः। आणि प्रतिष्ठितमस्तु म्हणायचं सुप्रतिष्ठितमस्तु। नैवेद्यमध्ये पाणी समर्पयामी उत्तरभोजनं समर्पयामी हस्तमुख प्रक्षालन समर्पयामी। पायाच्या इथे विडा ना तो तिथे ठेवा, त्या विड्यावर हातावरून पाणी सोडायचं आणि पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थव भक्त्या समर्पितं देवलोकनाथ नमोस्तुते। पाद्यं समर्पयामी श्रीखंडं चंदनं दिव्यगंधाढ्य सुमनोरं अक्षतान् समर्पयामि। अक्षता कुण्डला शुभ्रा कुङ्कुमे प्रभोमया रूतानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्य गन्ध उत्तमग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि उदारिणे नमः। भद्रं वैद्रास्तिरंगे स्वाससनो विवेशमते देवहितं यदा आयुः। बाप्पा कर आरू सोनू ओके मंडळी, जेवण झालेलं आहे। आता मी पटकन तुम्हाला टूर घडवते, ठीक आहे? थोडंसं लांबून घेते ना, पूर्ण घर दिसू दे ना। हे बघा, हे आहे आमच्या आईंचं माहेर, आमच्या मामांचं, आतीश दादांचं, आजींचं, मामींचं घर। हे असं आहे, ठीक आहे? ही अशी ओटी आहे, ते बसलेत। हे आमचे मामा। पायऱ्या चढूया आपण, थोडंसं काम बाकी आहे। हे आतीश दादा आमचे। हा असा मस्त मोठा प्रशस्त असा हॉल, ओके? इकडे पूजा मांडलेली आहे। इथे ही अशी खिडकी आहे, हवेशीर आहे। खिडक्या स्लायडिंग वगैरेच्या बसायच्या आहेत, त्या बसतील हळूहळू। इथे मस्त असा स्पेस आहे भरपूर। देव्हारा ह्या साईडला येईल इकडे। ही खिडकी, हा डोअर, मेन डोअर, तिथून आत आल्यानंतर डाव्या बाजूला ही भली मोठी रूम आहे। इकडे टॉयलेट बाथरूम। त्यानंतर ही इकडे अजून एक रूम आहे या बाजूला। आणि इकडे एक दरवाजा आहे पलीकडच्या बाजूला उघडतो जो। आणि हे इकडे आहे किचन। तिकडे बेसिन, इकडे गॅस, छज्जे वगैरे काढलेत। हे आमचे आतिश दादा, कुमार आतिश उमेश वर्तन। पटकन नाव नाही आठवलं, मामांना मामा बोलायची सवय ना। खूप खूप अभिनंदन तुमचं। अतिशय कष्टाने, नाही खरंच अगदी मनापासून सांगते, अतिशय कष्टाने हे घर त्यांनी उभं केलेलं आहे। आज तुम्ही उभारलेल्या वास्तूची वास्तुशांती झाली, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मजेत, मस्त, छान, प्रसन्न, आनंदी, समाधानी।
आहोंनी कॅमेरा पकडलाय. आहोंचे तुझं तोंड खूप असं आभार. दिसतंय. ही सोप्पं नसतं गोष्टी. आम्ही त्यांना पर्सनली ओळखतो. आम्हाला ह्या घरच्या आधीची परिस्थिती माहिती होती आणि त्याच्यानंतर आता हे जे घर ज्यांनी कोणी पाहिलेलं आहे पर्सनली ते सगळे दादांचं कौतुक करतील की आतिशने काय घर बांधलं सुंदर. त्यांनी अगदी स्वबळावर शिक्षण पूर्ण केलं, छान नोकरी केली आणि आता एक सुंदरसं म्हणजे नोकरी करतात आणि एक छानसं घर पण त्यांनी आता उभारलेलं आहे. आजींसाठी मामा मामींसाठी एक हक्काचं घर छान तयार झालेलं आहे. आजींनी पण या जागेसाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत. त्यांना या कष्टाचं चीज झालंय आता, कारण की त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या नातवाने त्यांना मनासारखं सुंदर देखणं घर उभारून दिलेलं आहे. छान. आता उद्या गणपती उत्सव आहे आणि त्या निमित्ताने दादांच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे. माघी गणेश जयंतीला आपल्या या घरामध्ये सुद्धा गणपती बाप्पा विराजमान होणार आहे 1.5 दिवसासाठी आणि इथून पुढे आता दरवर्षी माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पा विराजमान होतील. चला आता आम्ही निघतोय घरी जायला. चला टाटा करा. थँक्यू बोला. धन्यवाद. हा कुठे जायचं? घरी काय जेवायचं कोण? मला जेवायचं. भूक नाही लागली? नाही. तू इकडे काय सँडविच खाल्लंस तू बनवलेलं? काय बनवलेस तू? नाही ते संध्याकाळी खा. फ्रूट सॅलड. काय खाल्लं? मातीत खेळते तू. दादू कसा आहेस? दाद्या दादू बिझी आहे. नाही असं नाही करायचं. 2 पोरं आहेत घरात. 2च फक्त. एक पण एवढंच करतो काय आणि 4 पण एवढंच करतात काय. आज शुक्रवार आहे. तेजू वहिनीचा शुक्रवार असतो. ती नॉनव्हेज नाही खात आणि माझं तर सगळेच दिवस तसे आहेत. तर त्याच्यामुळे आमच्यासाठी आहे घेवड्याची भाजी. घेवडा आता साफ करते आणि ह्यांच्यासाठी बाकी सगळ्यांसाठी बांगडा आणि 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 काय आहे हलवा आणि बांगडा. हे 2 फिशचे प्रकार आहेत. हे पोरांचे चाललंय काही ना काय. हे बघ आता बघ शी घाणेरड्या. चल दे आता ते इकडे घाणची गड्डो.